வரும் புதிய பருவம் பாடும் சின்ன ஆசை பெரியோசை இசையாகும். இந்த திருமண கொண்டாட்டம் நம் குடும்ப ஆர்ப்பாட்டம் என் உலகத்தை பாடும். இந்த அதிசய கல்யாணம் நம் இதயம் வரையும் கோலம் என் உலகத்தை பாடும். உள்ளம் பாடும் பாடும் நம் கதையை சொல்லும் காதல். तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मेरी बांसुरी का गीत हो. तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मनमीत हो, राधे मेरी मनमीत हो. तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मनमीत हो, राधे मेरी मनमीत हो. तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मेरी बांसुरी का गीत हो. सगळ्या देवी देवतेंना, आई वडिलांना बसल्या जागेवरून नमस्कार करायचा आहे. सगळ्यांचे आशीर्वाद या पूजेसाठी आपल्याला ग्रहण करायचे. ताप्ते सुक्त बाधा हरी ओम नाम शुभपुण्यतिथौ यजमानस्य पुत्रनामकुलोच्चारः. सोनकुसरे साहेब आपल्या पुत्राचं उच्चारण करावं, स्वतःच्या संपूर्ण नावाचं उच्चारण करावं. आपण म्हणावं शर्मणः सपत्निको सपरिवारः यजमानो अहम मम. या ठिकाणी आपल्या मुलीच्या विवाह संस्कारातील पहिल्या विधीला आता आपण सुरुवात करतो. सोनकुसरे साहेब या विधीचं नाव आहे मधुपर्क पूजन. मधुपर्क पूजन म्हणजे पाय धुवून केलं जाणारं विशेष पूजन. तुमच्या समोर बसलेले आजपासून होणारे जे जावई आहेत त्यांचं का बरं करतोय? कारण त्या साक्षात
विष्णू स्वरूप आहे, नारायण स्वरूप आहे. नारायण म्हणजे भगवान विष्णू. विष्णू सारखे जावई आहे म्हणून वहिनी मुलगी देत आहे ना. मग एकदा बघा बरं सुनकुचं त्यांच्याकडे दिसताय का विष्णू सारखे? कसे दिसताय? आहे का? जावई आले की नारायण नारायण म्हणत चला म्हणजे लक्षात राहील. विष्णू स्वरूप जावई आहेत म्हणून वहिनी पाय धुवून पहिलं पूजन करायचं आहे. दोन तासासाठी दर्शन आहे. हा विधी आयुष्यात एकदाच होणार आहे, बाकी कधीच होणार नाही. त्या संपल्यानंतर आपण दोघांनी खाली बसून खाली वाकून जावयांना नमस्कार करायचा आहे. आयुष्यामध्ये ही एकच वेळ असते जिथे आपण दोघे जावयांना नमस्कार करतात. कारण जावई कसे? विष्णू स्वरूप आहे. म्हणा मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्य फल प्राप्त्यर्थम अस्मिन् पुण्याहे अस्यायाः मम स्वप्नाली नाम्नी कन्यकायाः विवाह अंगभूतम आगतम वरम मधुपर्केन अर्जयिष्ये. दक्षिणं रक्षालयति ओम विराजो विराजो दोहाय विराजो पादप्रक्षालनं समर्पयामि वस्त्रेण सम्मार्ज चन्दनेन स्वस्तिकं कुर्यात्. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूर्वा विश्ववेदाः स्वस्ति नस्तां रक्षो विराजमनं ओम केशवाय स्वाहा. ओम नारायणाय स्वाहा. ओम माधवाय स्वाहा. ओम गोविन्दाय नमः. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. मधुपरको मधुपरको मधुपरकः ओम प्रतिगृह्यताम्. ओम इन्द्रस्य तवा चक्षुगा प्रतीयक्षे हस्ताभ्यां मा प्रतिगृह्णामि ओम सर्वे पानं कृतवान् विधानं निष्कास्य दक्षिणस्य अनामिकया शावास्यायान्नशने दत्ता विद्धं दत्ते निगृह्णामि. ओम नमः शावास्यायान्नशने दत्ता विद्धं दत्ते निगृह्णामि. सर्वांगानि स्पृशेतो यजमानः तिष्ठ्यन्दनं कुर्यात्. या सुवासिनी मागून या पुरुषांच्या 7, 9, 11 सुवासिनी या उत्पादनवने शापिनो हतातो वस्त्राणि देयानि पुष्पमालिकाग्नहराय अहं प्रतिगृह्णामि दशसाज भगेन च तत्तनु ज्योतिखाज्योतिखमातर्को परजोसा भरजसोमा सहस्रदा असि सहस्राय प्राणाय स्वाहा. प्राणाय स्वाहा. प्राणाय स्वाहा. समर्पयामि नारिकेलफलं फलदक्षिणां समर्पयामि. मंत्रपुष्पाणि दिले. त्याला मधुपर्क असं म्हटलं जातं. उत्तम प्रकारचं तेल, उत्तम प्रकारचं वीर्य, उत्तम प्रकारचं बल त्यांना मिळावं याच्याकरता हे मधुपर्क प्राशनासाठी दिलं. हार घालून त्यांचं पूजन केलंय. नैवेद्य देऊन आरती सुद्धा आपण त्यांची केली. आणि आता महिला मंडळी पुरुष मंडळी सगळेजण पुढे या. उभे राहा. मामा आले.
तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्ता न विदुःसुरासुरगणा कुर्यात् सदा मङ्गलं वधूवरयोः शुभं भवतु मुहूर्तम्। आपण पुढे सरका जरांग छवलधस्ववासो भवा कृष्टी नाम विशस्ति पावा वधवाजम्य पुनराजम्य कर्तव्यं कन्या पिता परस्परं समन्वयथा विधि प्रेषयन्ति बघा वहिनी कालपासून चांगलंच बघतात येते त्यामुळे त्यांना सांगावं लागेल नुसतं बघू नका एकमेकांकडे प्रेमपूर्वक बघा। तेजस भाऊ काय किती जरी झालं तरी बायकोची नजर पडली की नवरा थोडा घाबरून जातो। आमचं तर आहे साहेबांना विचारा त्यांचं कसं आहे म्हणून ते तुम्हाला सांगतात एकमेकांकडे नुसतं बघू नका त्यांना सांगा आदरपूर्वक बघा। कशा करता सांगायचंय सोनकुसरे साहेब 1-2 मिनिटात सांगतो लक्ष माझ्याकडे असू द्या मागे सगळे मुद्दे। विवाह पद्धती लग्न म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी ना म्हणजे जी आपली परंपरा आहे तो आपला सनातन धर्म आहे। विवाह कसा ठरतो विवाह निश्चित कसा होतो तर मामा घरातील 2 मोठी माणसं घरातील 2 ज्येष्ठ व्यक्ती लग्न ठरवत असतात। कसा आमच्या घरातील मुलगी तुमच्या घरातील मुलगा हे लग्न आपण निश्चित करू असं
मुलाच्या आई वडिलांना सांगायचे, आमच्या घरात आमच्या गोत्रात उत्पन्न झालेली आमची ही भाची, आमची ही मुलगी तुमच्या भाच्याला, तुमच्या मुलाला, या सगळ्या नातेवाईकांसमवेत आम्ही निश्चित करतो, हा आम्ही शब्द देतो. हा शब्द देणे म्हणजे वाग्दान, हा शब्द देणे म्हणजे वांग निश्चय. आणि वहिनी असा शब्द देऊनच लग्न निश्चित व्हायचं. म्हणजे स्वप्नालीताई, पूर्वीच्या काही आई वडील लग्न ठरवायचे म्हणून पहिले बघण्याचा कार्यक्रम नव्हता, पसंती नव्हती, फेसबुक चॅटिंग, व्हिडिओ कॉल, व्हॉट्सॲप, लॉंग ड्राईव्ह असं काही घडत नव्हतं. घरच्या मोठ्यांनी लग्न ठरवलं ना की लग्न ठरवून जायचं. तुम्ही म्हणाल गुरुजी काही पण सांगता. नारळाच्या धावया, आंब्याची पानं ठेवून मिरवणूक काढत दरवाजाच्या बाहेर तोरण ताटी बांधली जायची, मांडव टाकला जायचा. तो मांडव म्हणजे कार्यालय. जिथे कार्य घडतं त्याला आपण म्हणतो कार्यालय. कारण प्रत्येक पिता आपल्या लेकीचं कन्यादान आपल्या दारापाशी करायचे म्हणून मांडव टाकला जातो. रांजण पूजन होतं, जात्याचं पूजन होतं. हे सगळं पूजन झालं की मग वरपक्षाला बोलवायचं, वरपक्षाला निमंत्रण जातं. वरपक्ष गावाचे जिथे आपण दोघांनी जावयाचा नमस्कार केला. जावई कसे आहे का लक्षात? तुम्ही काम करत चला, त्यांचा फोन आला की हॅलो नाही म्हणायचं, नारायण नारायण म्हणायचं, म्हणजे लक्षात राहील विष्णू स्वरूप जावई आहे म्हणून आपण त्यांचा पाय घेऊन नमस्कार केला. मंगलाष्टक नाही तोपर्यंत पुढचं कन्यादान करता येत नाही, म्हणून वैदिक मंगलाष्टक आपण इथे म्हणते. सगळ्यात भेट घेतली आणि कन्यादानाला सुरुवात. या कन्यादानामध्ये सगळ्यात पहिले आपले वडील तुम्हा दोघांना सांगताय परस्परम समजले, एकमेकांकडे बघा. कशा करतो? आज तुमचा विवाह आहे. विवाह म्हणजे तादात्म्य पावणे असा अर्थ आहे. म्हणजे काय तर आपण म्हणतो ना आज लग्न आहे, पण लग्न म्हणजे काय तर मूळ शब्द हिंदी मधला आहे लगन. लगन याचा अर्थ एकरूप होणे. नंतर मंगलाष्टक झाले की 2 दिवस वडील इथे द्यायचे. ते आता तुमची दृष्टी भेट झाली, आता तुम्ही बाजूला जा, एकमेकांकडे बघा, एकमेकांशी बोला, एकमेकांना समजावून घ्या, एकमेकांच्या आवडीनिवडी, एकमेकांचे स्वभाव लक्षात घ्या. म्हणजे खऱ्या अर्थाने एकरूप होता येईल आणि विवाह संस्कार पुढे करता येईल. थोडक्यात स्वप्नालीताई, पप्पा इथे परमिशन देतात, आता लॉंग ड्राईव्हला जाऊ शकता, आता पावभाजी खाऊ शकता, रात्रीचे फोन करू शकता. मांगल्य तंतु बंधना फॅशन म्हणून लोक काढून ठेवतात, पण त्याला अर्थ नाही. या मंगळसूत्राचं पवित्र महत्व काय ते या श्लोकात सांगितलं आहे. म्हणून स्वप्नालीताईंकडे बघा, मी सांगतोय तो मंत्र, तुम अनेन मम जीवन हेतुना कंठे बध्नामि सुभगे त्वं जीव शरदां शतम. काय म्हणताय तेजस्वी? मांगल्यम तंतुनानेन. मांगल्य असे जे तंतू आहेत, तंतू म्हणजे काय? मंगळसूत्रात असणारे काळे मणी. मंगळसूत्रात सोनं किती आहे ना याला काही महत्व नाही, मंगळसूत्रात काळे मणी किती आहे यालाच जास्त महत्व आहे. कारण ते अत्यंत मांगल्यप्रद आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणताय की मांगल्य असे बघा. सुभगा म्हणजे भाग्य देणारी, त्याला म्हणतात सुभगा. मुलीचा जन्म झाला ना की प्रत्येक आई वडिलांचं भाग्य उजळतं आणि लग्न झाल्यानंतर पतीचं म्हणून तिला सुभगा असं म्हटलं जातं. आणि तेजस्वी साक्षात पार्वतीला सुभगा म्हटलं गेलंय. आणि म्हणून तुम्ही स्वप्नालीताईंना म्हणताय आज तू साक्षात पार्वती सारखी आहेस आणि हे पवित्र मंगळसूत्र तुझ्या गळ्यामध्ये धारण कर. कशा करता? त्वं जीव शरदां शतम. तेजस्वी 100 शरद ऋतू आपल्या दोघांचा संसार झाला पाहिजे. शरद ऋतू वर्षातनं एकदा येतो. थोडक्यात 100 वर्ष दोघांचा संसार झाला पाहिजे. याच्या करता हे पवित्र मंगळसूत्र घालायचंय. बसल्या बसल्या पुढे सरकार गळ्यात घालून द्या.
चंद्रस्य ध्रुवोऽसि ऐन्द्रमादि वैश्वदेवमसि देवोरासि परमाणो बन्धेरसि हव्यमानः स्वातरोऽसि प्रजेतास्तुतोऽसि विश्ववेदा उषिकशिकविरङ्गारिरसि बम्भारिरामसि योगसियोगवान् जन्मरसि रेचानो बालिकदियोऽसि भवमानो नभोऽसि देवसकवा पृष्ठोऽसि हव्यसूदन हृतधाम भागस्य इन्द्रमादिराजोच्छेतस्य द्वारो मामा सन्ताप्त मधवना मधवपते प्रमातेरस्वते मेऽस्मिन् पति देवयाने भूयानागो समिगादगो सोमननो कृतभवद्वे गौविहान्यकृतेयमिह औरोनवक्ता सेपारो दग्धसभा जोघानो अप्तोराजस्य वेदसभाः विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरानं यानो सर्वकाल मामा असं आहे, मामांच्या परवानगीशिवाय कन्यादान करता येत नाही. वडिलांना सगळ्यात जास्त कुठली गोष्ट प्रिय असेल ना तर ती असते मुलगी. आणि मुलीला वडिलांचा आत्मा दिलाय आणि आत्म्याच्या रूपाने मुलीचं कन्यादान करणं सोपी गोष्ट नाही. सोनकुसळे साहेब तुमच्यासारखा दाता होणार नाही जो आज आत्म्याच्या रूपाने या मुलीचं कन्यादान करतोय. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला सगळ्यात भाग्याचा दिवस कुठला असेल सोनकुसळे साहेब? आजचा दिवस. कारण वडील पिता जेव्हा लेकीचं कन्यादान करतो ना परमेश्वर सुद्धा भरभरून आशीर्वाद करतो. ते आशीर्वाद मामा कुठल्याच दान धर्माने मिळत नाही, कुठल्याच पुण्यकर्माने मिळत नाही, कुठल्याच यज्ञयागाने मिळत नाही. ते आशीर्वाद मिळतात फक्त आणि फक्त लेकीच्या कन्यादानामुळे. कारण आत्मावै पुत्र नाम असेल, आत्मस्वरूप लेकीचं कन्यादान आहे. ते सगळे आशीर्वाद आपल्याला आज परमेश्वराकडनं ग्रहण करायचे. आपण सगळ्यांनी म्हणायचंय मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्मिन् पुण्याहे अस्यायाः स्वप्नादि नाम्नि मम कन्यकायाः विवाह अंगभूतं धर्मप्रजया उभयोः वंशयोः वंश वृद्ध्यर्थं मम समस्त पितॄणां निरतिशय आनंद ब्रह्मलोक अवाप्त्या कन्यादान कल्पोक्त फला वाप्तये अनेन वरेण अस्या कन्यकाया उत्पादयिष्य मान संतत्या दशपूर्वा दशापरान् मांच एकविंशति पुरुषान् उद्धरतुं श्री लक्ष्मी नारायण. भविष्यात बरेच जण कन्यादान करतील. या सगळ्यांना आणि तुम्हाला सुद्धा कन्यादानाचं सगळ्यात मोठं फलित सांगतो की कन्यादान केलं तर वडिलांना काय मिळतं. आणि म्हणून ज्यांच्या पोटी मुलगी जन्माला आली त्यांच्यासारखा भाग्यकारक कोणी नाही. का? दशपूर्वान माझ्या पूर्वीच्या 10 पिढ्या, दशापरान माझ्या नंतर होणाऱ्या 10 पिढ्या आणि सोनकुसळे साहेब माझी एक, अशा 21 पुरुषान उद्धरतून 21 पिढ्यांचा उद्धार होण्याकरता 21 पिढ्यांचा. कशामुळे? फक्त लेकीच्या कन्यादान. कारण आत्माच्या रूपाने मुलीचं कन्या. ती स्वप्नाली नावाची मुलगी आमच्या पोटी जन्माला घातली म्हणून परमेश्वराला धन्यवाद द्यायचे की तिचं माझं अस्तित्व जिवंत ठेवलं म्हणून परमेश्वराला मनापासून धन्यवाद द्यायचे. आणि करिष्य म्हणून सगळ्यांनी पाणी कामनात सोडायचे. करिष्ये
मामा हातात पाणी घ्या. आपल्या नावाचा उच्चार, गोत्राचा उच्चार करा. सोनकुसळे साहेब, वसिष्ठ गोत्र. आपण म्हणायचंय, सगळ्यांनी म्हणा. स्वप्नादी नामनी रुक्मिणी स्वरूपिणी इमाम मया कन्या यथाशक्ती सालंकृता उपकल्पित उपस्कार सहिता प्रजापती दैवत्या पुराणोक्त शतगुणीकृत ज्योतिष्टोम फलप्राप्ती कामा. तुमच्या हातातलं पाणी सरळ स्वप्नादीच्या हातावर सोडा. मामा तुम्ही पण सोडा. तुभ्यमं संप्रदते नमः. ओम जौवस्वादनाद पृथिवी अथवा प्रतिगृह्णातु. सोनकुसळे साहेब, आपण दक्षिणा ठेवायची. कुठलंही दान दक्षिणेशिवाय देता येत नाही. जावयांना द्यायचं पाकिट तयार केलं होतं आपण. सगळ्या मामांनी सुद्धा काहीतरी दक्षिणा हातात द्यायची आहे, जी जावयांना द्यायची असते आपल्याला. तेजस आपण म्हणा ओम. ओम स्वस्ती स्वास्थ्य विदे मला हा. चला सगळ्यांनी नंतर हात जोडा. आपण सगळ्यांनी म्हणायचंय, सोनकुसळे साहेब या ठिकाणी आपली आमच्या शक्तीप्रमाणे तिला आम्ही अलंकृत केलंय. उपकल्पित उपस्कार सहिता. जावयांना सांगा 2 दिवसांचा हा विवाह आमच्या शक्तीप्रमाणे उत्तमोत्तम करून देण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहोत. उपस्कार सहिता. मामा जावयांना सांगा, भाची नुसती देत नाहीये, मुलगी नुसती देत नाहीये. तेजस भाऊ एका मेवणी सहित देतोय. एका मेवणी सहित. तेजस भाऊ लॉटरी लग गई ना. काय म्हणताय सासरी, कार्यालयात लक्ष असू द्या. जे आवडेल ते जाताना बरोबर घेऊन जा. मग एवढं सगळं कशा करता करायचं? मुलीला सोन्याने अलंकृत पण करायचं, हे लग्न पण करून द्यायचं आणि मेवणी सहित पण द्यायची. फक्त लेखी करता. बहिणी जावयांना सांगा, माझी मुलगी कशी पुराण साक्षात पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे माझी मुलगी कशी शतगुणीकृत 100 गुणांनी युक्त मुलगी तुम्हाला देतोय. 100 गुणांनी. वहिनी आहे ना 100 गुण. एवढ्या लोकांसमोर सांगतोय बरं का. किती गुण आहेत काय माहिती? अहो जावयांना सांगा उद्यापासून एक एक बघून घ्या म्हणा. जेव्हा 100 गुणांनी युक्त मुलगी देतो ना, नुसती द्यायला पाहिजे का? नुसती त्यासह धर्मेच अर्थेच कामेच त्वया इयं नाती चरितव्या. त्यांना सांगायचंय यस्त्वया धर्मचरितव्या. या धर्माला अनुसरून तेजसजी माझी मुलगी तर आम्ही तुम्हाला देतोय. मात्र धर्मेच अर्थेच कामेच, धर्म अर्थ आणि काम या 3 नीतींचं पालन आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त माझ्या मुलीबरोबर तुम्ही पार पाडा. धर्मेच. धर्म म्हणजे काय? आपण सगळेजण म्हणतो आपण हिंदू धर्मी अमावून घेत चला. आर्थिक व्यवहार आपल्या बायकोला माहिती पाहिजे. त्याचं कारण आहे, घरातल्या लक्ष्मीकडे जर का आपण लक्ष्मी दिली ना, तर त्या घरामध्ये अष्टोत्तर शतलक्ष्मीचा पाऊस पडल्याशिवाय राहत नाही. यात काही शंका नाही. म्हणून घरातल्या लक्ष्मीला आर्थिक व्यवहारात सामावून घेत चला. अर्थेच आणि कामेच. काम म्हणजे इच्छा. नवऱ्याच्या मनातील उत्पन्न होणाऱ्या सगळ्या इच्छा फक्त आणि फक्त बायकोलाच कळल्या पाहिजे. आपण म्हणा अहम नाती चरामी. ओम गो दात कसमा अदात कामो दात कामाया दात कामो दाता कामः प्रतिग्रहीता कामै तत्ते. अदरगन्यतरादि कामे नैव दत्तरादि रम्ये प्यौतरा सदिति दात प्रत्येति गो दात कसमा अदात कामो दात कामाया दात कामो दाता कामः प्रतिग्रहीता
सदा कामयितन्ते ओम सदा कामये महत्प्राप्नुयामित्युर्वेना भोगजमानमक्षे मुनियाहे द्वादशाः मुनिवृत्ति भगवतवदम्बरे एकमदेवातरमौखदम्बलानि निधं प्रति अवनिमयः परिप्रियाग्निमुपसमाधाय वृताच्यक्तो धमगुरुद्यमुक्तो धारक्षधरे नवधरतो धन्येजुहोति विवाह संस्कारातला अत्यंत भावनिक विधी सोनकुसळे साहेब आज या कार्यालयामध्ये ना अनेक मुलींचे वडील आहेत, अनेक मुलींचे पिता आहेत, बऱ्याच जणांनी कन्यादान केलंय, भविष्यात बरेच जण करणार आहेत. या सगळ्यांना पण सून म्हणून नाही तर एक मुलगी म्हणून तुम्ही तिचा सांभाळ करा आणि पितृछत्र तिच्यावरती धारण करा अशी प्रार्थना त्यांना करायची. सहायिनी आज आमच्या लेकीचं लग्न तुमच्याशी लावून देतोय. आज आपण नागपुरात आहात, उद्या नांदेडला जाल, परवा देशात परदेशात कुठेही जा, आयुष्यामध्ये चांगले वाईट प्रसंग येतील. आमच्या या मुलीचा साथ कधी सोडू नका या विश्वासाने ही मुलगी तुम्हाला प्रदान करतोय. आपण सगळ्यांनी चौडेकर साहेबांची आणि संपूर्ण चौडेकर परिवाराची पोरके होणार आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्यांची प्रार्थना करायची की आमच्या या लेकीला, आमच्या या मुलीला इतकं प्रेम द्या की तिला माहेरच्यांची या नागपुराची आठवण कधी येणार. आपण सगळे आपण म्हणा हात जोडायचे, आपण म्हणायचे ओम आश्रयामी. शुभनयना पदी गणपती धपती निरंतर
चौघांनी उभे राहा, हात सोडू नका, हात काढू नका, चौघांनी उभे राहा. भौतिपदे जंजरूपदे सोमः प्रथमो विविधे गंधर्व विविध उत्तरतः तृतीयग्निष्ठे पदे स्तुर्यस्ते मनुष्यजाः सोमोदर गंधर्वाय गंधर्वोदर. तेजस भाऊ हात पकडून घ्या, स्वप्नालीताईंचा हात पकडून घ्या. तेजसजी एवढ्या लोकांना म्हणतात पाणी ग्रहण संस्कार. पाणी म्हणजे हात. मुलीचा हात हातात घेणं याचा अर्थ तिची जबाब. हात तसाच पकडा. सोमायो स्वाहाय सोमाय करुणाय दित्याय दितये नमः. ओम चित्तंजयोजनवदा जीवतामस्तु माता पौत्रमानन्दम विवद्यताम यज्ञ स्वाहाय नमग्रहे नमः. ओम स्वस्ति नो अग्ने दिवा पृथिव्या विष्णु स्वाहाय वैवस्वताय नमः. स्वप्नालीताई मागचा पदर चेहऱ्यावर. 4 सुवासिनी, लग्न झालेल्या 4 सुवासिनी 4 कोपऱ्यात या ना, वरपक्षाकडनं आल्या तर उत्तम. 4 कोपऱ्यात या, 4 पिलरपाशी मला पूजेत हाताला हात लावायचा. याला म्हणतात लाजा हो. तुमच्या हातात जेवढ्या लाया आहे याच्यात एकूण 3 आहुत्या तुम्हाला द्यायच्या आहेत. आहुती कशी द्यायची तर आहुती मधनं द्यायची. स्वाहा म्हटलं पहिल्या स्वाहाला थोड्या लाया, दुसऱ्या स्वाहाला थोड्या, तिसऱ्या स्वाहाला सर्व लाया हळूहळू अग्नीत समर्पित करायच्या. मागच्या ताई असा करा. त्यांच्या अंगठ्यावर अंगठा ठेवा, खालून हात करा. ओम गरुडाय भगवताय हतमया मुद्याय दशरथाय दुर्गाय वद्याय देवा तेजस भाऊ तुमचा इंडेक्स फिंगर त्यांच्या अंगठ्याच्या पुढे ठेवा, समोर बघा. ओम गरुडाय भगवताय आरोहे मम स्वानस्मेव हात जोडा. ओम मा सरस्वती प्रेतम दक्षिणान कुर्यात. मगासारखा हात पकडा. राईट. आता अग्नीला परिक्रमा करायची. परिक्रमा म्हणजे फेरी. ही परिक्रमा करताना ताई तुम्ही पुढे, तुम्ही मागे, हळूहळू अग्नीला परिक्रमा करा. स्वप्नालीताई तुम्ही मधून या असे फिरा. आता हात सोडा. एवढी प्रोसेस अजून 3 वेळा करायची. दादा पुढे या. काय स्वाहा आरोहे मम भानमन्मय वत्कुस्तिरा भवाविदिट्ट वदन्नतो आयाग्रे प्रजया सह
हाताची वंदना करा. स्वाहा इदं भगाय नमः. उपशनीं सांगुष्ठं गाथांगायति प्रदक्षिणां कुर्यात् अग्रे वरः पश्चात् वधू लेखरथा वृत्तिः. काही स्माईल एकमेकांकडे बघत चला. बसा खाली बसा. बंधुराज मागून या. फिरताय का जतीन भाऊ? कान फिरताय? आमच्या जावयांच्या चेहऱ्यावर का आई दिसत नाही तुम्ही कान फिरताय असं? म्हणजे हसताय मस्त पाहिजे. कसा कान फिरा चेहरा वाटलं पाहिजे. सोडून द्या सोडून द्या. काय जतीन भाऊ एवढा भावाचा आवाज एवढा आला तर चालेल का? आज भाई वाटला पाहिजे. भाई कान पिळतोय म्हणजे भाई नावली तर घाबरले पाहिजे जिजू. खरं तर सांभाळ होईल ना. मी सांगतो इकडे बघा. पहिले जरा शर्टच्या भाया मागे करा, जरा छाती पुढे करा. 56 इंच का सिरा आगे निघालो. कानाला हात लावा. माईक जवळ पकडा. या कार्यालयाच्या बाहेर आवाज गेला पाहिजे. जिजूंनी तुम्हाला पाहिलं की घाबरले पाहिजे. एवढा मोठा आवाज आला पाहिजे. मी सांगतो ते मोठ्याने म्हणा. खबरदार खबरदार. अरे यार पहिल्या मजल्यावर पण खबरदार. माझ्या बहिणीचा व्यवस्थित सांभाळ करा. माझ्या बहिणीचा व्यवस्थित सांभाळ करा. महिन्याच्या 1 तारखेला 1 चेक देत चला. महिन्याचा 1 तारखेला 1 चेक देत चला. नाहीतर जतीन भाई पीछे खड़ा है. जतीन भाई पीछे खड़ा है. विरा कानाता. या ना समोर नाही ऐकत नाही. नमस्कार करा. जतीन भाऊ इकडे बघा. हृदयं ददामि मम चित्त मम सुखस्व प्रजापतिष्वा नियुक्तु मह्य. आज करणे सगळे मुला मुलींचे देखवा अंगावर देखवा. बघा तुझा हात इथे ठेवा. पुढे दोघांनी एकमेकांकडे बघा. मंत्र चालू झाल्यानंतर वरपर्यंत भांगामध्ये कुंकू भरायचं. सप्ताह घेऊन चाललो तरच त्याच्याबरोबर आयुष्य घालवू शकतो. म्हणजे प्रेणस्वघृतेन स्वाहा. ध्यायामि गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि सप्ताचक्रमणं कुर्यात्. तुमच्या उजव्या हातात काही चालले काय हात करा. दोघांनी किंचित पुढे या. मी सांगितल्यानंतर आज्ञा संपादिनी तुभ्यां कन्या जैकपदे प्रवीण. त्यांना आपण जबाबदाऱ्या दिल्या. त्यांना शपथ दिली. स्वप्नाने काही आसमुद्र एवढं रॉयल वेडिंग चालवले. नाशिकमध्ये एकदम 5-5 गुरुजी सगळे नातेवाईक एवढे आले. समाधान वाटतो. मग असं समाधान तुमच्या वेळेला मिष्टान्नाच्या रूपाने करून देण्याची जबाबदारी माझ्यावरती असते. आज्ञा संपादिनी सुगंध
समोर स्टेजवरती चालत चला. एकदा जोरदार टाळ्यांनी अभिनंदन झालं पाहिजे. खऱ्या अर्थाने पती पत्नी या ठिकाणी
स्टेजवरतीला
फुलताना रंग सारे वाचताना डोळ्यामध्ये तूच साचली पैंजणांचा वाज नाही जीव घेईलाच नाही पापणाची फुलं नाचली पाखरांशी बोलताना वाऱ्यावरी चालताना जगण्याला पंख फुटले हे माझ्या जगण्याला पंख फुटले अंग अंग खेटताना आभाळ हे भेटताना गजऱ्याला लाज वाटली झुळझुळीचे सूर झाले हातांचेच हार झाले ओठांची कुपी भेटली देह तडी पार झाला ढगावरी स्वार झाला जगण्याला पंख फुटले हे माझ्या जगण्याला पंख फुटले स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा चिमणे घरटे सजले साजरे वने सुख हे फुलले आजरे भर दे घर हे आनंदाने मन हे गाते गीत तुझे ऐकना ला 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 प्रेम गीत छेडितो पुरात पारवा ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा बघुनी आपुले घर स्वप्नातले सजणी झुलले तन मन नाचले जुळले नाते दोन जीवांचे जीव हे झाले एक रूप साजना ला 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 साथ ही तुझी जणू पुन्हात चांदवा स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा हे असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव हिरगळलं मन झुलू लागलं
आभाळी पांगल सपाल डोळी सजल मनी ध्यानी तुझी गाणी बहडून आले र सनईला पैजनाचं ताल ग आखाड्याच्या मऊ मऊ मातीच लेन मी मोत्याच्या भांगामध्ये भरला असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव गळला झूले में पली लाडू जा रही है छोड़कर मेरी गली लाडू तू मेरी बाहों के झूले में पली लाडू जा रही है छोड़कर मेरी गली लाडू खूबसूरत वो ज़माने याद आएंगे चाह कर भी हम तुम्हें ना भूल पाएंगे मुश्किल अश्कों को छुपाना लगता है मुश्किल अश्कों को छुपाना लगता है एक दिन कन्यादान तो करना पड़ता है मुश्किल अश्कों को छुपाना लगता है मुश्किल अश्कों को छुपाना लगता है एक दिन कन्यादान तो करना पड़ता है एक दिन कन्यादान तो करना नन्ही सिपरी मालाई है भैया कि तू परछाई है गुड़िया है तू सबकी तुझे देखे तो हर गम भुला दे तू जो रूठे तू जो रोए तेरा भैया तुझे है मनाए प्यारी गुड़िया ओ गुड्डा ओ सोनी तू हंसती रहे मांगो रब से मैं दुनिया की खुशियाँ तेरे लिए ओ गुड़िया भैया तेरा तेरे संग ही है सदा मम्मा की प्यारी सहेली तू पापा की अनोखी पहेली तू कभी बेटी कभी मम्मी कभी दादी बन सबको सुधारे कभी खट्टी कभी मीठी कभी पगली बन सबको रिझाए प्यारी गुड़िया ओ गुड्डा ओ सोनी तू हंसती रहे मांगो रब से मैं दुनिया की खुशियाँ तेरे लिए
दुल्हनिया सबकी प्यारी गोड़िया। भेजा दुआएं भेजा बनाए खुशियों से बनके जोड़ी। सजना जी तेरे आए हैं लेने फूलों सजे देख लोरी। ये संग जाना राजी राजी हंस तो दे तू जाती जाती। प्यारी गुड़िया ओ गुड्डा ओ सोनी तू हंसती मांगू रब से न दुनिया की खुशियाँ तेरे लिए। ओ गुड़िया कौन चले तू अपने मन की दुल्हनिया सबकी प्यारी गोड़िया। सलमा से तारों वाली शगना दे शब आए रे। पन्नों से बनने के मिलने की जो रुत लाए रे। शहनाई यूं गूंजे सबके आंखें भर आए। सलमा से तारों वाली शगना दे शब आए रे। पन्नों से बनने के मिलने की जो रुत लाए रे। शहनाई यूं गूंजे सबके आंखें भर आए रे। शहनाई यूं गूंजे सबके आंखें भर आए। ओ 16 बरस के 2 कदम चौखट के बाहर क्या गए। तेरी कुड़माई के दिन आ गए। हाय बन्नो परदेसिया के देश के चौबारे तुझको भा गए। तेरी कुड़माई के दिन आ गए। ले रहा सब लाए तेरी माई बाबुल का घर बार है। हो गेंदा गुलाबों से सजे डोली तेरी तैयार है। झूलों के मौसम वो तेरे हमसे रोके भी रोके ना गए। तेरी कुड़माई के दिन आ गए। नी तेरी कुड़माई के दिन आ गए। सलमा से तारों वाली शगना दे शब आए रे। पन्नों से बनने के मिलने की जो रुत लाए रे। शहनाई यूं गूंजे सबके आंखें भर आए रे। शहनाई यूं गूंजे सबके आंखें भर आए। अलविदा मुंडेरों को जब तू कह के जाएगी। रौनक हवेली की संग लेके जाएगी। कोयले सुबह किसको नींद से जगाएंगी। धूप आंगने में अब से किससे मिलने आएगी। खुल के कभी जो ना कहा करते हम आज स्वीकार है। अपने भैया से कहना ना कभी हमको तुझसे ज्यादा प्यार है।
चूड़े सज गए, तेरे गुड़िया खिलौने कहाँ गए, तेरी कुड़माई के दिन आ गए। ओ 16 बरस के 2 कदम, चौखट के बाहर क्या गए, तेरी कुड़माई के दिन आ गए, नी तेरी कुड़माई